स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 14. प्रसाद. मोहिनी प्रसादचं नाव घेऊनच शुद्धीवर आली होती. उठल्याबरोबर ती इकडे तिकडे बघू लागली, पण काहीच तर्क लागत नव्हता. बस डोकं जड पडलं होतं. आई गं, खूप डोकं पण दुखतंय. मोहिनीने डोक्याला हात लावून डोळे गच्च मिटून घेतले. ताई शांत व्हा, हे घ्या पाणी प्या थोडंसं. रेणूने मोहिनीला पाणी दिलं आणि मोहिनीने थोडं पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. वहिनी, आपण मंदिरातून सरळ इकडे हॉस्पिटलमध्येच आलो होतो का? मोहिनी थोडा डोक्यावर जोर लावून विचार करत होती. ताई प्लीज जास्त विचार नका करू. सर्व ठीक आहे. बस तुम्हाला जरा मंदिरात अशक्तपणा आल्यामुळे थोडे चक्कर आले होते म्हणून चेकअपसाठी इकडे आणलं. पण रात्र खूप झाली होती म्हणून सतीश बोलले की इतक्या रात्रीच घरी जाण्यापेक्षा इथेच थांबूया. रेणू कसं तरी मोहिनीची समजूत काढत होती. अच्छा. मोहिनी थोडं रिलॅक्स झाली. वहिनी एक विचारू? मोहिनीने रेणूला जवळ घेऊन विचारलं. हा विचारा ना. दादा कुठे आहेत ते सांगा ना आधी. मोहिनीने रेणूला विचारलं. अहो ते बाजूला एक वॉर्ड आहे, तिथे तिघेही बेड रिकामेच होते. मग डॉक्टरांनी सतीशला तिथेच आराम करायला एक बेड दिला म्हणून सतीश झोपले असतील आता तिथे. बोलवू का मी त्यांना? रेणूला वाटलं मोहिनीला सतीशसोबत काही बोलायचं असेल म्हणून ती सतीशची विचारपूस करतेय. नाही नाही, झोपू दे दादाला. आणि तू बस माझ्याजवळ, मला तुला काहीतरी विचारायचंय. हो विचारा ना ताई. वहिनी, मंदिरात मला प्रसाद म्हणजेच दादाचा मित्र दिसला होता, हे खरं आहे ना? मोहिनी खूप कासावीस होऊन विचारत होती. पण वहिनीने वेगळाच अर्थ धरू नये म्हणून ती थोडं नॉर्मल बोलत होती. हो ताई, ते प्रसाद दादा आणि त्यांच्यासोबत ती एक मुलगी पण होती. खरं तर तुम्हाला चक्कर आले तेव्हा प्रसाद दादांनीच पकडून बाकावर बसवलं होतं. बरं झालं तिथे होते ते. रेणूने मोहिनीला बाकी जास्त काही सांगितलं नाही. थोडक्यात सर्व समजून सांगितलं की नक्की मंदिरात काय काय झालं ते. अच्छा ठीक आहे. आणि मी पण आता एकदम ठीक आहे. तर तू पण झोप जरा वेळ. सकाळी लवकर जाऊया आपण आपल्या घरी. मोहिनीने रेणूला जबरदस्ती झोपायला सांगितलं. रेणू मोहिनीला असं एकटी जागी सोडून झोपायला नको म्हणत होती. पण मोहिनीने जबरदस्ती केल्याने आणि आधीच दिवसभर पूजेचं आवरून थकवा आल्यामुळे रेणूलाही थोडं पडावं वाटलं. म्हणून तिने मोहिनीच्या बाजूला बेडवर जरा वेळ पडून घेतलं. तसं सतीशने स्पेशली रूममध्येच मोहिनीला शिफ्ट करायला लावलं होतं. म्हणून रूममध्ये रेणू आणि मोहिनीच होती. रेणूला बेडवर पडल्याबरोबर झोप लागली. पण मोहिनीचं मन आता खूप धडधडत होतं, तळमळत होतं. काहीतरी खूप जवळ येऊन अगदी अचानक लांब गेलं असं तिला वाटू लागलं. हातात 2-3 वेळा तिने तिचा मोबाईल घेतला आणि सारखं प्रसादचं नाव बघत होती. आज तिच्या मनाला वाटलं होतं आज प्रसादला मेसेज करायचाच. आणि तिने तिचं व्हॉट्सअप ऑन केलं. करू का त्याला मेसेज? बोलेल का तो माझ्याशी? पण इतक्या रात्री झोपला असेल तो. रात्रीचे 2 वाजले होते. पण कमीत कमी थँक्सचा मेसेज टाकायला पाहिजे ना त्याला. आणि मेसेजने कुठे झोपमोड होणार आहे. पण दादा वहिनीला कळालं तर काय म्हणतील ते? मोहिनी पूर्णपणे विचारांच्या गर्दीत हरवून गेली होती. हॅलो, कोण बोलताय? मोहिनीला विचार करता करता थोडा बारीक पण कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. म्हणून तिने इकडे तिकडे बघितलं, पण कोणीच दिसत नव्हतं. तिने परत तिचा मोबाईल हातात घेतला आणि तिचं हृदय एकदम धडधडायला लागलं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. तिने पटकन कॉल कट केला आणि सुटकेचा निश्वास सोडला. कारण विचाराच्या तंद्रीत तिच्याकडूनच प्रसादला कॉल लागून गेला होता आणि त्याने तिकडे फोन पण उचलला होता. मोहिनीने पटकन तिचा मोबाईल बाजूला ठेवला आणि अगदी थोड्याच वेळात लगेच तिच्या मोबाईलवर प्रसादचा कॉल आला. आणि आता मात्र मोहिनीची चांगलीच फजिती झाली होती. कारण इतक्या रात्री त्याला चुकून कॉल लागून गेला आणि तिचा नंबर त्याच्याकडे सेव्ह नव्हता. म्हणजे तो अनोळखी नंबर, ते पण इतक्या रात्री म्हटल्यावर बिचारा उगाच खूप टेन्शन घेईल. म्हणून तिला आता फोन उचलण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातल्या त्यात आता जर फोन उचलला नाही तर तो परत परत फोन करत राहील. मोहिनी फोन हातात घेऊन हळूच रूमच्या खिडकीजवळ गेली आणि तिने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो. मोहिनी अगदी हळूच बोलली. हॅलो, कोण बोलताय? प्रसाद नुकताच झोपला होता आता, म्हणून त्याचा आवाज अगदी जागी असल्यासारखाच आला. प्रसादचा आवाज ऐकून मन आणि मनातल्या त्याच्यासाठी जपून ठेवलेल्या भावना एकदम उचमळूनच आल्या. सुखाच्या अश्रूंनी डोळ्यात एकदम गर्दी केली. त्याच्या नुसत्या आवाजाने मन कसं अगदी शांत झालं होतं. इतक्या रात्री थंड हवेची झुळूक गालावर स्पर्श करताना जणू काही सांगत होती की मी आधी त्याच्या स्पर्शात न्यावून तुझ्याकडे आली आहे आणि आज मनाला आवरू नको तर थोडं त्यांच्यासाठीही वाहू दे.
अरे बाबा, बोल बोल ना, कोणाचा नंबर आहे? कोण बोलतंय? प्लीज काहीतरी बोला. एक तर इतक्या रात्री फोन केलाय, पलीकडून काहीच आवाज येईना म्हणून प्रसाद थोडं वैतागला. मी मोहिनी बोलते. भीतीने दाटून आलेला आवंढा गिळत ती अगदी सौम्य आणि हळूच कासनूस बोलली. मोहिनी, कशी आहेस रे माझ्या सोना तू? बोल ना, तब्येत ठीक आहे ना तुझी आता? आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस तू? की घरी पोहोचले तुम्ही लोकं? डॉक्टरांनी काही सांगितलं का? मी येऊ का तुला भेटायला? तू सांग ना मला, मी आत्ताच येतो. मला सांग कोणतं हॉस्पिटल आहे? मला फक्त एकदा बघू दे तुला. तू सुखरूप तर आहे ना? का अशी अचानक पडली तू मला बघून? प्रसादच्या मनाची तिच्यासाठी होणारी इतकी तळमळ बघून मोहिनीला आता पुढे काय बोलावे तेच सुचत नव्हतं. त्याच्या कोणत्या पण कोणत्या त्याचा प्रश्नाचं उत्तर अश्रूंशी द्यावं येणारा हेच ओला तिला आवाज कळत नव्हतं. एकूण तिचंही मन भरून आलं होतं आणि समुद्रात आलेल्या भरतीप्रमाणे मनातल्या भावनांच्या आणि डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंच्या लाटांनी आता हुंदका पडून उचमडून वाहण्यास सुरुवात केली. तिला पुढे एक शब्दही बोलता येत नव्हता. मोहिनी, तू रडते का? प्लीज नको रडू, काहीतरी बोल. प्लीज बोल ग. तुझा एक एक शब्द ऐकू दे मला, प्लीज. आधी शांत हो. प्रसादनेही स्वतःचे अश्रू आवरले, कारण त्याचं रडणं तिने ऐकलं असतं तर ती पुढे काहीच बोलू शकली नसती. म्हणून तो थोडा नॉर्मल झाला. त्याचा शांत आवाज ऐकून ती पण आता थोडं सावरली आणि बोलू लागली, पण अगदी हळूच. प्रसाद, कसा आहेस तू? आणि कुठे होतास रे इतकी वर्ष? किती वाट बघितली? आणि न राहून परत मोहिनीला गहिवरून आलं. मी ठीक आहे ग, माझं सोड. तू बोल, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. काल ते मामांच्या घरी थोडं दगदग झाली म्हणून संध्याकाळी अचानक चक्कर आली होती. बाकी विशेष असं काहीच नाही. मोहिनी, तुझं काही हरकत नसेल तर मी सकाळी येऊ का तुला भेटायला? नको प्रसाद, तसंही आम्ही सकाळी लवकरच निघणार आहोत आणि तसंही मला काहीच झालेलं नाहीये. म्हणून प्लीज तू जास्त पॅनिक नको हो. ठीक आहे, पण प्लीज काळजी घे स्वतःची. प्रसादने मोहिनीला सांगितलं. हो, तू पण घे जा काळजी. बरं चल, ठेवते आता, करते नंतर फोन तुला. वहिनी बिचारी आत्ताच झोपलीये, ती उठेल आणि विचार करत बसेल की मी इतक्या रात्री कोणाशी बोलतीये. मोहिनीने थोडं वळून बघितलं तर रेणूची होणारी चुळबुळ बघून फोन ठेवायची घाई केली. बरं बरं, चालेल चालेल, मी करेल उद्या तुला कॉल. प्रसादने पण समजुतीने घेतलं. नाही तू नको, मीच करेल तुला कॉल वेळ मिळाल्यावर. ठीक, चल बाय. आणि ते पटकन फोन कट केला आणि बेडवर येऊन पडून घेतलं. प्रसादनेही तिला बाय केलं. आता कुठे, नुकतीच थोडी झोप लागली होती त्याला, पण आता मोहिनीसोबत बोलून झाल्यावर जणू काही आताच सकाळ झालीये असं त्याला वाटत होतं. अश्रू वाहणाऱ्या डोळ्यांतून आता आनंदाश्रू वाहत होते. खूप रखरखत्या उन्हात तापलेल्या लालबुंद मातीवर अचानक पावसाची सर बरसावी आणि तहानलेल्या मातीची तृष्णा शमावी. अगदी तसंच त्याच्या तडपडणाऱ्या मनाची तिच्या आवाजाच्या अमृताच्या धारेने तहान भागली अशी आज त्याची अवस्था झाली होती. मन जणू आतल्या आत उड्या मारत होतं. आताच जाऊन तिला आजवर मनात दडवून ठेवलेलं सर्व सांगावं आणि तिच्यासाठी जपून ठेवलेलं प्रेम तिला बहाल करावं. किती त्या वेड्यापणा कल्पना आणि किती तो आनंदाचा कल्लोळ माजला होता मनात. पण पियुषचं काय? तो कुठे होता काल? तिला असे एकटीला सतीश आणि त्याच्या वाईफसोबत त्याने पाठवलं होतं का? पण तो का नव्हता तिच्यासोबत? छे, आपण तिच्या बाबतीत इतकं असं कसं वेगळं विचार करू लागलो? ती तर आधीच कोणाची तरी अमानत आहे. तिच्यावर ज्याचा हक्क आहे तो बाजूलाच राहिला आणि मी माझ्या मनाला असं मोकळं सोडून दिलं? इतका खालच्या थराला मी गेलोच कसा? काय विचार करेल ती माझ्या ह्या उतावळीपणाचा? छे, प्रसाद, आजवर कर्तव्य, जबाबदारी आणि समाजाची तमा बाळगणारा तू आणि आज सरळ सरळ दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमावर, पत्नीवर स्वतःचा प्रेम हक्क गाजवायला निघाला. इतरांचं सोड, स्वतःच्या मनाची तरी लाज वाटू दे रे. प्रसादचं मन आता कल्पनेतील विचारातून वर्तमानात डोकावलं. एव्हा पहाटेही झालीच होती. गॅलरीमधून बाहेरील गाड्यांचे हॉर्न हळूहळू ऐकू येऊ लागले होते. सकाळी सकाळी मुंबईची धावपळ म्हणजे बापरे, विचारायलाच नको. आधीची रात्रीभर झोप नाही, त्यात विचारांचा चाललेला भाडीमार, ह्यामुळे डोकं पूर्णपणे सुन्न झाले होते. बेडवरून उठून तो गॅलरीमध्ये आला. सूर्याचे कोवळे कोवळे तांबूस किरण पूर्व दिशेला सडा घालत होते आणि परत मनाने एक हुलकावणी दिली. जरी ती असली अमानत कोण्या दुसऱ्यांची, म्हणून काय शुद्ध भावना नसते का निखळ प्रेमाची? ना होती ना आहे तृष्णा तिच्या स्पर्शाची. ती कुठेही असो, तृप्ती आहे फक्त ती असण्याची. माझ्या मनातलं प्रेम हे तीच होतं, तेच तिचंच राहील. आली कोणी दुसरी आयुष्यात माझ्या
तरीही मात्र मनातील जागाही तिलाच देईल. आणि पुन्हा गालावर ती खडी आणि ते गोड हसू ठेवत तो आवरायला घरात आला. कारण ऑफिसला जाण्याची तयारी पण करायची होती. इकडे मोहिनीलाही खूप शांत वाटत होतं आता. प्रसादचा आवाज ऐकून कित्येक वर्षांनी मनाची तळमळ शांत झाली होती. आज इतक्या मोठ्या अथांग सागर लाभलेल्या अनोळखी शहराच्या गर्दीत मनाच्या शिंपल्यात जीवापाड जपून ठेवलेला मोती गवसला होता. जणू तो मोती मनात गोल गोल फिरून मनात आनंदाने नाचत होता. मोहिनीला बेडवर पडल्या पडल्या तिच्या कल्पनात्मक विचारांवर हसू येत होतं. मनातला मोरपिसरा नाचून नाचून तिला बेजार करत होता. आता जाऊन त्याला भेटावं असं वाटत होतं. हे सर्व विचार चालू असताना अचानक तिचं लक्ष तिच्या हातात घेऊन खेळणाऱ्या गळ्यातल्या लांब लचक मंगळसूत्राकडे गेलं आणि मोहिनी ताडकन बेडवरून उठून बसली आणि लक्षात आलं की पूजेच्या कार्यक्रमाला जाताना मजबुरीने घालावं लागलं होतं. मणी मंगळसूत्राकडे बघून एक क्षणात तिची कपाळपाटी घामाने ओली चिंब झाली. तिने पटकन उलट्या हाताने कपाळाचा घाम पुसला आणि जोरजोरात श्वास घेतला. आतापर्यंत प्रसादच्या ज्या विचारांवर तिला लाजून हसू येत होतं, त्याच विचारांची तिला आता स्वतःची लाज वाटू लागली आणि आपण इतकं कसं वाहवत चाललोय याची तिला कल्पनाही करवत नव्हती. नाही मोहिनी, तू असं कसं करू शकतेस? तू हे कसं विसरलीस की तू एक विवाहित आहे, कोणाची तरी पत्नी आहे. आज केवळ एक नजरेत आणि थोडा वेळच्या आवाजाने तू इतकी कशी वावरली? थोडी तरी समाजाची तमा बाळग. तिचं मन आता विचारांचं थैमान घालू लागलं. विचार करता करताच तिला पियूची आठवण आली आणि ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिला अचानक घशाला कोरडं धावली. पाणी घेण्यासाठी बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर ठेवलेली बॉटल तिने घेतली आणि घटघट पाणी पिऊ लागली. पण एवढा तिच्या जोरजोरात श्वास घेण्याच्या आवाजाने रेणूही जागी झाली होती आणि ती पटकन मोहिनीजवळ येऊन मोहिनीची छाती आणि पाठ चोळू लागली. तिने त्याचं अवस्थेत नर्सला जोरात आवाज दिला, पण इतक्या पहाटे पहाटे कोणी नर्स पण तिथे दिसत नव्हती. ताई, ताई प्लीज शांत व्हा, प्लीज श्वास घ्या, माझ्याकडे बघा, मी आहे ना इथे. मग का घाबरताय तुम्ही? शांत व्हा. रेणूने मोहिनीच्या बेडजवळ उभं राहून मोहिनीला तिच्या छातीशी कवटाळले आणि पाठीवरून जोरजोरात चोळायला लागली. थोडा वेळ असाच गेला. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झुळकूने मोहिनीला जरा बरं वाटलं. एवढा सूर्याची तांबूस किरणेही दिसायला लागली होती आणि खिडकीबाहेरूनच बाजूलाच असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडावरून पक्ष्यांची थोडी किलबिलही ऐकायला मिळाली. हे सर्व बघून मोहिनी आता बऱ्यापैकी शांत झाली होती. रेणूचा हात धरून ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि किती वेळ सूर्याची कोवळी किरण बघू लागली. तिचं एक मन तिला सांगत होतं, अंधारी रात्र कोणासाठी थांबली आहे का? मग तू का अशी अंधारातच गुरफटते? उगवणाऱ्या सूर्याकडे ही जरा नजर रोख आणि उचल नवीन पाऊल एक. हेच आजची पहाट तुला आवर्जून सांगते. आणि परत एक छोटंसं आशेचं हसू चेहऱ्यावर खुलून आलं. हॅलो सर, गुड मॉर्निंग. प्रसाद ऑफिसमध्येच येताच त्याला पिऊने ग्रीट केलं. आज त्याला लेट झालं होतं ऑफिसला यायला. तो ऑफिसमध्ये येताना थोडं इकडे तिकडे बघत होता. त्याला आज थोडं वेगळं वाटत होतं. ऑफिसमधील काही मुली आणि बाकींचे कलिग त्याला जरा रोखून बघत होते. त्याला ह्या सर्व गोष्टी जरा वेगळ्याच वाटत होत्या. तो मात्र आज जरा खुश दिसत होता ना. त्याने त्याच्या कॅबिनमध्ये येऊन एकदा स्वतःकडे व्यवस्थित बघितलं आणि मग त्यालाच आश्चर्य वाटलं आणि तो जवळजवळ खूप वेळ स्वतःकडेच बघत राहिला. कारण एरवी तो रोज ऑफिसमध्ये येताना तो नेहमी एकदम फॉर्मल आणि सिंपल लुकमध्ये यायचा. पण आज त्यालाच कळालं नव्हतं की तो आज कसा काय असा अचानक वेगळ्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये आलाय ते. चला म्हणजे आपण पण जरा हँडसम दिसतोय बाबा, या विचाराने तोही गालातल्या गालात हसला. आज त्याने स्वतः त्याच्या कॅबिनमध्ये असलेल्या वेस फुलदाणी मधले एक फूल बदलली. खूप प्रसन्न वाटत होतं त्याला. चेअरवर बसून डोकं मागे टेकवून थोडा वेळ डोळे गच्च मिटून घेतले आणि मोहिनीचा कालचा चेहरा डोळ्यांसमोर तळरला. मन अगदी सुखावून गेलं तिच्या विचाराने. किती शक्ती असते ना नाही प्रेमात. एक मन वारंवार सांगत होतं की तुझी नाहीये, तरीही एक मन तिच्याच विचारात गुरफटत होतं. जरी ती माझी नसली तरी माझ्या मनातील पहिलं प्रेम म्हणून
तीच तर आहे ना. आणि मला तरी कुठे तिच्या चालू असलेल्या आयुष्यात जाऊन डोकवायचे. पण ती खूप लांब नसून ह्याच शहरात आहे म्हणजे जणू काही माझ्या अवतीभोवतीच आहे ही कल्पनाच माझ्यासाठी पुरेशी आहे. आणि परत तो गोड हसला. आज त्याला वाटलं होतं की मोहिनी त्याला कॉल करेल आणि तो तिच्या कॉलची वाट पण बघत होता. पण तिने सांगितल्याप्रमाणे त्याने स्वतःहून तिला कॉल किंवा मेसेज नाही केला. कारण राहून राहून मन पियुषचा विचार करून कुठेतरी थांबत होतं आणि ते गरजेचंही होतं. इतका तर तो संयमी आणि जाणकार होताच. समोर टेबलवर ठेवलेला फोन वाजला आणि तो त्याच्या विचारांच्या गर्दीतून बाहेर आला. हॅलो, बोला मॅडम, काय म्हणता आज? आज खूप काम आहेत मला. आजचा काही प्लॅन नको बनवू आणि तुझ्या डोक्यात काही शिजत असेल तर ते तूच खाऊन घे. मला अजिबात वेळ नाही बरं. सुनीताने तर 2 वेळा कानाचा मोबाईल काढून हातात घेऊन चेक केलं की तिने नक्की प्रसादलाच फोन केलाय का कोणी दुसऱ्यालाच चुकून फोन लागलाय ते बघायला. कारण काल जे काही झालं त्यावरून तर अजिबात वाटत नव्हतं की प्रसाद आज सकाळी सकाळी इतकं मस्करीत आणि मनमोकळं बोलेल असं. आता बोलशील का काही? प्रसादच्या प्रश्नाने ती भानावर आली. अरे हो, म्हणजे तू ठीक आहेस ना? मला वाटलं आज ऑफिसला पण जातो की नाही म्हणून हे विचारायला फोन केला होता. पण तू तर एकदम मिठ्ठू मिठ्ठू पोपटसारखंच बोलतोय. म्हणजे नक्कीच तू एकदम नॉर्मल आहेस. चला बरं झालं. अगं हो, डोंट वरी, मी एकदम ठीक आहे. प्रसाद, तुला काल मंदिरात भेटलेली ती मुलगी, तो मुलगा, ते सर्व कोण होते रे? मला तर काहीच कळालं नाही. आणि तुझ्यासमोर ती मुलगी अचानक चक्कर येऊन पडली काय? काय होतं ते सर्व? अगं आता ते सर्व सांगेल मी तुला नंतर. नाहीतर एक काम करूया, ऑफिसनंतर इव्हनिंगला मी तुला तुझ्या ऑफिसमध्ये येतो. मग कुठल्यातरी कॅफेला जाऊया, मग सांगतो सर्व, ओके? हो हो, चालेल ना, मी वाट बघेल. स्वस्मिताच मन नकळत खूप खुश झालं. पण एक मैत्रीचं नातं म्हणून प्रसाद कालच्या अशा अवस्थेनंतर आज ठीक होता या गोष्टीतच ती खूप खुश होती. ती अगदी मनापासून त्याला तिचा मित्र मानायची. मोहिनीने आज सुट्टी घेतली होती. इच्छा नव्हती घरी राहण्याची, पण सतीश आणि रेणूने तिला एक ताकदीतच दिली होती ऑफिसला न जाण्याची. म्हणून ती घरीच आराम करायला थांबली. हॉस्पिटलमध्ये डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते तिघेही जर लवकरच घरी आले. कारण सतीशला पण त्याच्या ऑफिसला जायचं होतं. घरी येऊन त्याने पटापट आवरले आणि ऑफिसची कॅब यायच्या आतच तो रेडी झाला आणि ऑफिसला गेला. सतीश गेल्यावर रेणूने परत जरा वेळ झोपून घेतलं, पण मोहिनीला काय झोप येत नव्हती. तिने तिचा मोबाईल घेऊन केतकीला कॉल करायचं ठरवलं. केतकी बिझी असल्याने तिने फोन नाही उचलला. मग मोहिनीने केतकीला मेसेज टाकून दिला की फ्री झाल्यावर कॉल कर म्हणून. आणि त्यानंतर आपसुकच मनाने गिरकी घेतली आणि आज परत व्हॉट्सअपला प्रसादचा डीपी कोणता आहे बघायचं ठरवलं. आणि मोहिनीचे तर डोळेच मोठे झाले फोटो बघून. कारण तिला अपेक्षितच नव्हतं की आज तो डीपी चेंज करेल असे. छान फोटो होता. मोहिनीचं मन चलबिचल झालं. इतक्या दिवस रोज डीपी बघत होते तेव्हा नुसता अंधार आणि छोटा चंद्र, आणि आज तर डायरेक्ट स्वतःचा चंद्र बनून बसला होता, तेही आकाशात नव्हे तर वाळवंटात. तिला हसू आलं. नक्की अचानक असं काय झालं की याने आज डीपी चेंज केला? नाही म्हटलं तरी तिला स्वतःला वाटलंच होतं की कदाचित तिची आणि त्याची झालेली भेट आणि झालेलं थोडंसं बोलणं हेच कारण असावे. मोहिनीला अजूनही वाटत होतं की प्रसाद तिच्यावर प्रेम करतो. शेवटी मन हे ते काही पण विचार करतं आणि जरी तो आता नसेल प्रेम करत तरी काय फरक पडतोय. पण पहिलं प्रेम म्हणून त्याच्या मनात असणार तीच स्थान हे तिलाच होतं. हे तिला माहीत होतं म्हणून त्याने आज डीपी चेंज केला असेल. विचार करत करतच केतकीचा फोन आला. हॅलो मोहिनी, बोल. आज ऑफिसला न येता कुठे घरी काय करते ग? की अजूनही मामा मामींच्याच घरी पूजेचा प्रसाद खात बसलीये? गप ग, किती ते प्रश्न. सोड सर्व, मला आधी सांग इव्हनिंगला काय प्लॅन आहे? मोहिनीला घरी बसून कंटाळा आला होता म्हणून तिने केतकीसोबत जरा मॉलमध्ये जायचं ठरवलं. हो, संध्याकाळी ऑफिसमधून डायरेक्ट बस पकडून घरी जायचा प्लॅन आहे, केतकीने मोहिनीला सांगितलं. बावडट सावडट, मी तसलं नाही बोलत. गप्पपणे माझ्यासोबत चल. आपण मस्त मॉलमध्ये जाऊया. खूप बोर होतंय घरी आज. मोहिनी दात ओठ खात केतकीवर चिडली. ओके मॅडम, जाऊया आपण. तू ऑफिसला ये, आपण इथूनच जाऊया. जवळ पडेल आपल्याला. केतकीने मोहिनीला होकार दिला आणि दोघींचं बोलणं झाल्यावर मोहिनीने फोन ठेवून दिला. ए, हे काय करते? असं कोणी बघितलं तर काय म्हणतील? प्रसादने आत्ताच ऑफिसच्या बिल्डिंगखाली दिसलेल्या सुनीताला विचारलं. कारण तिने आल्या आल्याच त्याच्या कपाळाला हात लावून चेक केलं की नक्की आज
हा ठीक तर आहे ना? आई शपथ. प्रसाद, अरे हे काय बघते मी? सुनीता त्याला व्यवस्थित न्याहाळत डोळे मोठे करून बोलत होती. हे काय म्हणजे? अगं कॅफेला जायचंय तर तुला न्यायला आलोय. विसरलीस का? गप रे, वेळ नको बनवू. खरं खरं सांग, आज असं अचानक ड्रेसिंग स्टाईल कशी काय चेंज केलीस? आणि कसला दिसतोयस यार तू कडक? बोल तो बोल, बोल. आणि तिलाच पुढे काय बोलावे ते कळेना. तुझं झालं असेल तर निघूया का? प्रसादने कारचा पुढचा डोर ओपन करत तिला विचारलं. आणि ती पण हसून पटकन कारमध्ये बसली आणि कार कॅफेच्या रोडने धावू लागली. तर मित्रांनो, मंदिर तर झालं आता. पुढचा टप्पा कुठला असेल बघूया. प्रसादची राहणीमान तर मोहिनीच्या थोडंसं बोलण्यानेच लगेच बदलून गेलाय. खरंच किती जादू असते ना प्रेमात. असो, ज्याची त्याची प्रेमाविषयीचे मतं मांडणारे वेळ वेगळी असतात. आपल्या प्रसाद आणि मोहिनीचं मत काय असेल बघू हळूहळू. तोपर्यंत नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला. प्रतिक्रिया द्यायला विसरत नका जाऊ. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.